हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 17 मेचा एपिसोड रिव्ह्यू. पार्थ नंदिनीला बोलतो की पार्टीचं सगळं इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलं होतं, म्हणून तुम्ही दोघं पहिल्यांदा केक कापा. तेव्हा नंदिनी आणि जीवा केक कापण्यासाठी पुढे येतात. नंदिनी आणि जीवा केक कट करतात आणि जीवा आनंदाने नंदिनीला केक भरवतो. काव्या बघतच असते. नंदिनी ही जीवाला केक भरवते. जीवा आनंदाने केक खातो, तेव्हाही काव्य बघत असते. हे सगळं बघून पार्थ आणि काव्याला केक कट करायला लावतात. तेव्हा पार्थ हातात चाकू घेतो, तेव्हा काव्या पण हात लावते. तेव्हा जीवा काव्याकडे बघत असतो. दोघंजण मिळून केक कट करतात. तेव्हा काव्या एक पीस हातात घेते केकचा आणि ती केककडे बघत असते. तेव्हा जीवालाही कसं तरी होत असतं. तेवढ्यात विक्रम भरतो. पार्थ चला चला भरवा पटकन एकमेकांना. काव्याचा केकचा पीस हातातच असतो. तेवढ्यात जीवा बोलतो, चला एकमेकांना छान केक हसत हसत भरवा बरं. तेव्हा काव्य शॉक होते आणि जीवाकडे बघत असते. तेव्हा जीवा बोलतो, भरवा पटकन, मी ना तुम्हा दोघांचा एक छान फोटो क्लिक करतो, म्हणजे पुढच्या वेळी काकाला AI करायची गरज भासणार नाही. तेव्हा मिथुनही हसत बोलतो, आय लाईक जीवा. तेव्हा वसूही त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा जीवा बोलतो, कम ऑन मिसेस काव्या पार्थ देशमुख. तेव्हा जीवा बोलतो, तुमच्या नवऱ्याला केक भरवा भरवा भरवा, फोटो काढतो. तेव्हा पार्थ बोलतो, भरवा भरवा, सगळे वाट बघतायत. त्या फोटोत जसं हसू आहे ना, तसे तुमच्या चेहऱ्यावर पण येऊ द्या. काव्याला काहीच सुचत नसतं. जीवा पण रागाने बघत असतो आणि फोटो काढण्यासाठी उभा असतो. तेव्हा काव्य रागात बोलते, फोटो AI केला आहे, संसार कसा AI मध्ये करणार. तेव्हा काव्य जीवाकडे बघते आणि बोलते, प्रेम कसं AI करणार. तेव्हा काव्या बोलते, पार्थ तुम्हाला माहीत होतं ना हे सगळं, तर तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही की विश्वासात घेऊन मला सांगावं जे काही आहे ते, का नाही सांगितलं मला. सरळ सरप्राईज, तुम्हाला माहिती आहे ना मला हे आवडणार नाही, तरीही तमाशा, तरीही हे सेलिब्रेशन कशासाठी. पार्थ, हो आत्ता कुठे मी तुमच्याशी नीट बोलायला सुरुवात केली होती. नाही, माझंच चुकलं, मी तुमच्याशी बोलायलाच नको होतं. पार्थ, तुम्हाला जरा पण वाटत नाही की तुम्ही मला हे न सांगून चूक केली आहे. ही चूक कशी AI कराल. तेव्हा नंदिनी ओरडते की काव्या काय चाललंय तुझं. तेव्हा वसू पण मध्येच पटकन बोलते की ए बाळा, आजच्या दिवस तरी नको ना भांडूस. आणि हे बघ, तुमच्या नवरा बायकोंमध्ये जे काही भांडण असेल ना, ते खोलीत जाऊन भांडायचं, आमच्यासमोर नाही. आणि आता छान हस बरं आणि पार्थला तुझ्या नवऱ्याला केक भरव. अगं सगळेजण केक खायचे थांबले, तुझ्या नवऱ्याने केक खाल्ला नाही तर आम्ही कसं खायचा बरं. तेव्हा वसू मुद्दामच करत असते, चल काव्या, अगं तुझ्या नवऱ्याला भरव ना केक बाळा, चल चल भरव. तेव्हा वसू मुद्दामच अगं भरव भरव करत असते. तेव्हा काव्या चिडते आणि बोलते, केक खायचा ना, घ्या घ्या, आणि जबरदस्ती वसूच्या तोंडात केक भरवते. तेव्हा मंजू येते आणि बोलते, डोकं फिरलंय या मुलीचं, दादा वहिनी हिला उपचारांची गरज आहे. तेव्हा काव्या बोलते, उपचारांची गरज मला नाही तुम्हाला आहे. तेव्हा काव्या बोलते, आणि अशी डोकं फिरवणारी माणसं आजूबाजूला असली तर डोकं फिरणारच ना माझं. तेव्हा विक्रम चिडतो, इनफ इनफ, आत्ता थोड्या वेळापूर्वी समजवलं ना तुला बेडमध्ये, तरी तू तसंच वागते, तेच करतेस. तेव्हा काव्या बोलते, छान समजून सांगितलंस विक्रम काका तुम्ही, पटलं मला, पण तुम्ही जसं मला समजून सांगितलं तसं या घरातल्यांना पण समजून सांगा. ते काय करतात त्यांच्याकडे बघा एकदा, अहो ते उकसवतात मला. तेव्हा मानिनी चिडते, काव्या आज काही लिमिट क्रॉस करायचं ठरवलंयस का तू. कसं बोलतेस, वसुताई घरातल्या वडीलधार आहेत, कसं बोलावे, कशा गोष्टी हाताळाव्या हे साधं तुला कळत नाही का. तेव्हा काव्या बोलते, या घरातल्या बाकीच्यांनी त्यांना जसं हवं तसं वागायचं, पण मी माझ्या मनासारखं वागले तर लगेच नियमभंग होतो. तेव्हा नंदिनी ओरडते, काव्या काय वागतेस, काय बोलतेस, तुला तरी कळतं का. अगं तुला शांत राहता येत नाही, याचा त्रास इतरांना का देतेस तू. तेव्हा काव्या बोलते, प्रश्न शांत राहण्याचा नाहीच आहे ताई. तेव्हा नंदिनी बोलते, प्रश्न तोच आहे, शांत राहून प्रश्न सुटतात. तेव्हा नंदिनी बोलते, आई बोलतात ते बरोबर आहे. तेव्हा काव्या बोलते, आई बोलतात ते बरोबर आहे, तूही तेच म्हण, पार्थही तेच म्हणतात, आई बरोबर आहे. आई बरोबर बोलते, आई बरोबर बोलते, आई हे म्हणाली, आई ते म्हणाली, सतत तेच. अगं तुमची मतं एवढी एक जुळतात तर तुम्ही करायचं ना एकमेकांशी लग्न. तेव्हा काव्या चिडून बोलते, मी तरी सुटले असते. तेव्हा नंदिनी रागात काव्याला मारणार, तेवढ्यात पार्थ तिचा हात पकडतो. तेव्हा वसू तोंडावर हात ठेवून हसत असते आणि रडायचं नाटक करते की जाऊ दे ग नंदिनी, बरं झालं नाही मारलंस, आजचा दिवस चांगला आहे ग. आणि वसू रडत रडत नाटक करत बोलते, नको ओरडू तिला, जाऊ दे. तेव्हा नंदिनी बोलते, नाही आत्या, तुम्ही प्लीज तिची बाजू घेऊ नका, खूप समजून घेतो ना म्हणून वाटेल तसं वागायला लागली ती. तेव्हा मानिनी पण बोलते, मंजूताई प्लीज तुम्ही वसूताईंना आत घेऊन जाता का. तेव्हा मंजू बोलते, ताई चल. तेव्हा विक्रम श्रेया पिऊला पण बोलतो की तुम्ही आत जा, चला जा जा. वसू इकडे तावा येते, तिच्या तोंडाला लागलेला केक पुसते आणि हसायला लागते. तेव्हा मंजू बोलते, ताई त्या 1.5 दमडीच्या मुलीने तुझ्या तोंडात केक कोंबला आणि तरी तू हसतेस.
तुला राग येत नाही आहे का? आत्ता आपली रम्या असते ना, तिने काव्याचे चांगले गाल सुजवले असते. तेव्हा वसू बोलते अजिबात नाही, रम्याने असं काहीही केलं नसतं मंजू, आणि त्यामुळे मी सुद्धा काही तांडव केला नाही. तेव्हा वसू बोलते कारण रम्याचं आणि माझं ठरलं होतं, दरवेळेला आम्ही डिवोर्सतो आणि नजरेत येतो सर्वांच्या, त्यामुळे आज तसं काही करायचं नाही, आपला पॅटर्न बदलायचा. म्हणून तर सगळं करून सुद्धा मी निराळी राहिली आणि हाच आपला पॅटर्न होता. तेव्हा मंजू बोलते मस्त ताई मस्त, आता तुझ्या दोघींमध्ये, त्या सॉलिड दोघींमध्ये फूट पडणार आहे, तुझा प्लॅन वर्कआउट झाला. तेव्हा वसू बोलते पूर्ण कुठे वर्कआउट झाला आहे, नंदिनीने काव्याला मारण्यासाठी हात उगारला, पण पार्थ आला ना मध्ये. त्याने तसं केलं नसतं ना, तर नंदिनीने माझ्या मुलीच्या जे कानाखाली मारली त्याचं वचपा निघाला असता. तेव्हा मंजू बोलते ते जाऊ ताई, पण त्या काव्याला सहज सोडू नको. तेव्हा वसू बोलते नाहीच सोडणार, आता बघ खाली गेलो ना तर बघच कशी काव्या माझी माफी मागते. तेव्हा मंजू बोलते काव्या आणि माफी, मगाशी तिचा राग बघितला ना. तेव्हा वसू बोलते ते काय तिच्या 7 पिढ्या सॉरी बोलतील मला मंजू. तेव्हा नंदिनीचा बाहेर आवाज येत असतो, काय समजतेस काय तू स्वतःला. तेव्हा वसू बोलते ऐक, नंदिनीचा चढलेला आवाज बघ. मंजू त्या दोघींमध्ये चांगलंच भांडण जुंपलंय, आता मी फक्त हे भांडण एन्जॉय करणार. कितीही झालं तरी ती नंदिनी काव्याला माझी माफी मागण्यासाठी भाग पाडेलच. रम्याचा प्लॅन वर्क झालाय मंजू, आता इथून सुरू होईल एक नवीन पर्व, नंदिनी वर्सेस काव्या. नंदिनी काव्याला बोलत असते की तुझी सततची कटकट, तुझे सततचे मूड स्विंग्स सगळ्यांनी सहन करायचं इतकी कटकटी नव्हती माझी बहीण. तेव्हा मिथून बोलतो नंदिनी जाऊ दे ना. तेव्हा नंदिनी बोलते नाही हो काका, मनाला येईल तसं वागायला लागली ही मुलगी ना, तिला मोठ्यांचा धाक राहिला आहे ना त्यांच्याबद्दल आदर. सतत कटकट करायची, जरा कोणी 2 शब्द बोललं तर उद्धटासारखं वागायचं, कशाचाही धरबंद राहिला नाही आहे या मुलीला. आणि काय म्हणालीस तू, माझं आणि पार्थचं लग्न व्हायला हवं होतं? काहीच वाटत नाही असं बोलताना? 1 महिन्यापूर्वी जर तू हे बोलली असती तर मी सोडूनही दिलं असतं, पण आत्ता या 1 महिन्यात तुझं माहीत नाही पण मी आणि पार्थ खूप पुढे आलो आहेत काव्या. तेव्हा नंदिनी बोलते आता मी माझ्या आयुष्यात जीवाव्यतिरिक्त दुसरा कुणाचाही विचार करू शकणार नाही, आणि तुला माहिती आहे पार्थ फक्त तुझा विचार करतात, तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाची आस नाही आहे त्यांना. आणि किती सहज किती कॅज्युअली म्हणालीस तू आम्ही दोघांनी लग्न करायला हवं होतं म्हणून. इतकं सोपं वाटतं तुला सगळं. बरोबर 1 महिन्याआधीच तुला मी बजावलं होतं की मंगळसूत्राची काय किंमत असते आणि ती निभवायला काय किंमत लागते ते, पण तू म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहेस. जरा जीवाकडे बघ, त्यांनाही राग येत होता, त्यांनाही त्रास होत होता, पण त्यांनी समजून घेतलं, मान्य केले आमचं नातं, निदान तसा प्रयत्न तरी करतायत. तेव्हा काव्याला खूप वाईट वाटतं, ती जीवाकडे बघतच असते. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी अगं प्लीज जरा शांत हो. तेव्हा नंदिनी बोलते नाही जीवा, मला माहिती आहे की तुमचा आणि काव्याचा स्वभाव सेम आहे, पण तुम्हाला निदान जाणीव तरी आहे, कोणतरी तुमच्यासाठी एफर्ट्स घेते याची. तेव्हा नंदिनी काव्याला सांगत असते तुला माहिती आहे माझं आणि जीवाचं भांडण झालं, नाराज होते मी त्यांच्यावर, पण त्यांनी फक्त माझा मूड ठीक करण्यासाठी घरातला सगळा पसारा आवरला. कपड्यांच्या घड्यांनी गादीवर सॉरी असं लिहून ठेवलं होतं, मी अंडा भुर्जी करणार होते तर अंड्यांवर सुद्धा सॉरी असं लिहून ठेवलं होतं, पाण्याच्या बाटलीवर सुद्धा. का? कारण त्यांना कदर आहे माणसांची, चूक झाली सुद्धा सॉरी म्हणायला कमीपणा वाटत नाही त्यांना, आणि म्हणून जीवाबरोबर नातं निभवताना आनंद वाटतो मला. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा काव्या बोलते इतक्या सगळ्या गोष्टी कळतात ना तुला ताई, मग तुला हे साधी गोष्ट कशी समजत नाही की तुझी आणि माझी स्टोरी वेगवेगळी असताना ती सेम कशी असू शकते. तेव्हा काव्या जीवाकडे बघते आणि बोलते तुझ्या नवऱ्याने मान्य केलंय तुमचं नातं, ते तुला बाईकवरनं सोडतात, तुला घास भरवतात, तुला गजरी देतात, तुझं जे काही चाललंय ना ते चालू दे ना. तेव्हा नंदिनीही बोलते तुमचंही मस्तच चालू असतं काव्या, कारण पार्थ करतातच तुझ्यासाठी, फरक इतकाच आहे की तू त्यांना रिस्पॉन्सच देत नाही. कदर आहे तुला पार्थची, 1 महिना झाला आहे तुमच्या लग्नाला, पण तरीसुद्धा तुझा ॲटिट्यूड, तुझा हट्टीपणा अजून काही जात नाही. या घरात एवढी प्रेम करणारी माणसंही तुझ्या अवतीभोवती, पार्थ किती आपुलकीने वागतात तुझ्याशी, तरीसुद्धा तू तुझा हेका सोडत नाहीस. तेव्हा नंदिनी ओरडून बोलते इतकं काय, कसला एवढा त्रास होतोय तुला? पार्थ तुला जोडीदार म्हणून नकोय म्हणून त्यांचं घर जेल वाटतं तुला, त्यांच्या घरातली माणसं नकोशी वाटतात तुला? एक लक्षात ठेव काव्या, मोठी बहीण आहे मी तुझी, आणि जर तू अशीच वागत असशील तर माझं ताई पण मला दाखवून द्यायला हवं. तेव्हा काव्या बोलते काय करशील तू? तेव्हा नंदिनी बोलते वेळ आल्यावर दाखवीनच. आणि त्या दोघी बोलत असताना तिथेच आजचा एपिसोड संपतो.